इयत्ता 11वी पाठ 15वा मुघलकालीन भारत संपूर्ण स्वाध्याय. चला या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. मुघल बादशाह बाबर याचा जन्म टिंबटिंब येथे झाला. बलुचिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान. याचं बरोबर उत्तर आहे उझबेकिस्तान. 2. मुघल बादशाह हुमायूनचा पराभव टिंबटिंब याने केला. इब्राहिम लोदी, ब. शेरशाह सूर, क. बाबर आणि अकबर. उत्तर आहे शेरशाह सूर. 3. अकबरनामा हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. मोहम्मद कासिम, अबुल फजल, क. मिर्झा हैदर आणि बदाऊनी. उत्तर आहे अबुल फजल. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट, ब गट. 1. खापी खान, अकबरनामा, मलिक मुहम्मद जायसी, पद्मावत, संत कबीर दोहे, मिर्झा हैदर, तारिखे रशिदी. चुकीची जोडी आहे काफी खान, अकबरनामा. योग्य जोडी आहे काफी खान, तारिखे काफी खान. क. ऐतिहासिक व्यक्तींची नावे लिहा. 1. इब्राहिम लोदी याचा पराभव करणारा बाबर. 2. अकबराचा यशस्वी प्रतिकार करून निजामशाहीचे रक्षण करणारी चांद सुलताना, चांद बीबी. प्रश्न दुसरा, बाबराच्या विरोधात राजपूत राजे एकत्र आले. इसवी सन 1526च्या पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला. या युद्धात अनेक राजपूत राजे युद्धापासून अलिप्त राहिले. त्यानंतर मात्र मेवाडचा राजा संघ याने बाबराला प्रतिकार करण्यासाठी सर्व राजपूत राजांना एकत्र आणले. बाबराच्या विरोधात सर्व राजे राणा संघ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले, परंतु युद्धकौशल्याच्या जोरावर बाबराने राजपूत राजांचा पराभव केला. 2. शेरशाह सूर आदर्श राज्यकारभारासाठी प्रसिद्ध होता. उत्तर, शेरशाहने प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणली. 2. जमीन महसूल पद्धतीत सुधारणा केल्या. पीक उत्पन्नापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा सारा निश्चित केला. 3. लोककल्याणाकडे लक्ष देऊन त्याने अनेक लोकोपयोगी कामे केली. 4. व्यापार व व्यवसायाला चालना दिली. 5. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. विखुरलेल्या अफगाण सरदारांना त्याने एकत्र आणले. या त्याच्या कामामुळे शेरशाह सूर हा आदर्श राज्यकारभारासाठी प्रसिद्ध होता हे सिद्ध होते. 3. सम्राट अकबराने हिंदुस्थानात सत्तेचा पाया भक्कम केला. उत्तर, हुमायून नंतर सत्तेवर आलेल्या सम्राट अकबराने काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून वराड खानदेशापर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली. 2. दक्षिणेकडील राज्य जिंकण्यासाठी त्याने स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. 3. मेवाड जिंकण्यासाठी त्याने खूप प्रयत्न करूनही शेवटपर्यंत त्याला जिंकता आले नाही. साम्राज्य विस्तार करताना राजपुतांबरोबर त्याने समोपचाराचे धोरण स्वीकारले. हिंदुस्थानात मुघल सत्ता लोकांची मने न दुखावता प्रस्थापित करता येऊ शकते हे त्याच्या लक्षात आले. त्याप्रमाणे धोरण स्वीकारून त्याने हिंदुस्थानात आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला. 4. औरंगजेबाच्या काळात मुघल कलेचा ऱ्हास झाला. याचं उत्तर आपणाला पुढील प्रमाणे सांगता येईल. प्रश्न 3 टिपा लिहा. 1. मुघलकालीन कला. मुघल काळात चित्रकला, संगीतकला, शिल्पकला या सर्वच कलांना राजाश्रय आणि प्रोत्साहन मिळाले. 1. मुघलकालीन चित्रकलेची उगम इराणी चित्रकलेतून झाला. 2. अकबराने आपल्या दरबारात कुशल चित्रकारांची नेमणूक करून चित्रकलेला उत्तेजन दिले. 3. मशिदी, कबरी, प्रासाद
यावरील संगमरवरी दगडातील वेलबुट्टीचे कोरीव काम मुघल काळातील चित्रकलेची प्रगती दर्शवतात. फत्तेपूर सिक्री येथील शेख सलीम चिश्तीच्या कबरीची व ताजमहालाची कोरीव नक्षी उत्कृष्ट चित्रकलेचे नमुने आहेत. 5. जहांगीराच्या काळात दरबारातील व शिकारीच्या प्रसंगाची चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले गेले. 6. पशुपक्षी ढगांची रचना, मनुष्याकृती, नैसर्गिक दृश्ये या वैशिष्ट्यामुळे मुघल काळातील चित्रकला वास्तव, जिवंत व आकर्षक बनली. 2. मुघलकालीन साहित्य. उत्तर: मुघल काळात फारसी भाषेत उत्तमोत्तम साहित्य निर्माण झाले. फारसी व तुर्की भाषांचा जाणकार असलेल्या बाबराने बाबरनामा हे आत्मचरित्र लिहिले. अकबराने राजतरंगिणी, लीलावती, रामायण, महाभारत, हरिवंश व पंचतंत्र या संस्कृत ग्रंथाचे फारसीत भाषांतर करून घेतले. अबुल फजल यांचे अकबरनामा व अकबरी तसेच खाफिखानाचा तारीख खाफिखान हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रश्न 4. खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. मुघल काळामध्ये महसूल व्यवस्थेत कोणते बदल करण्यात आले? उत्तर: मुघल काळात महसूल व्यवस्थेत पुढील बदल करण्यात आले. 1. जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीची प्रतवारी सुपीक, नापीक, बागायत व जिरायत अशा 4 विभागात करण्यात आली. 2. प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र नोंदवले गेले. मागील 10 वर्षातील शेती उत्पन्नाची सरासरी काढून त्याच्या 1/3 हिस्सा जमीन महसूल म्हणून निश्चित करण्यात आला. 4. हा महसूल पुढील 10 वर्षासाठी कायम ठेवल्याने शेतकरी महसुलाबाबत निश्चिंत झाला. दुष्काळ, महापूर, रोगराई अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सूट किंवा माफी देण्यात येत असे. महसूल नक्की झाला की शेतकऱ्याकडून कबुलायत व पट्टा ही कागदपत्रे तयार केली जात असत. महसूल रोख किंवा शेतमालाच्या स्वरूपात घेतला जात असे. 8. जमीन कसण्यासाठी कर्जावर रक्कम देऊन ती हप्त्याने वसूल केली जात असे. मुघल काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: मुघल काळात ताजमहल, जामा मशीद, लाल किल्ला अशा अनेक वास्तू बांधल्या गेल्या. या वास्तू मुघल स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहेत. या स्थापत्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: अकबराच्या काळापर्यंतच्या स्थापत्यशैलीवर इराणी स्थापत्यकलेचा प्रभाव अधिक होता. 2. अकबरानंतर भारतीय स्थापत्यकलेच्या प्रभावातून भारतीय इस्लामी, इंडो इस्लामिक स्थापत्यकला उदयाला आली. मुघलकालीन वास्तूवरील कलाकुसर, कोरीव काम व सौंदर्य ही स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत. 4. वास्तूच्या बांधणीत लाल दगडाचा आणि संगमरवरी दगडांचा वापर केलेला आहे. भव्य घुमट, कमानी, नक्षीदार जाळ्या ही या काळातील स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये होती. मुघल काळात विस्तीर्ण बागा, कारंजी यांचीही उभारणी करण्यात आली.